तर पहा पब्लिक, हे काही रेल्वे स्टेशनचं प्लॅटफॉर्म नाही, हे एवढी गर्दी कुठे आहे? तर नमस्कार पब्लिक, आपल्याला जायचं होतं शेगाव. मग काय बसलो बसमध्ये, कारण भरपूर दिवस झाले आपण बसमध्ये कधी गेलो नव्हतो. बसमध्ये तर आलो आपण, पण जे कंडक्टर साहेब होते ना, त्यांनी आपल्याकडून अर्धे तिकिटाचे पैसे घेतले, कारण आपण शेगाव जात होतो. जा म्हणे माझ्याकडून फ्री म्हणे तुम्हाला. मग आलो भाऊ खामगावमध्ये डायरेक्ट शिवसेना फक्त ऑनली खामगावच्या बस स्टँड उतरले मस्तपैकी, थोडीफार मस्ती केली मस्तपैकी. मग पोहोचलो आपण शेगावमध्ये उतरता बरोबर पहिले नाश्ता करून घेतला मस्तपैकी आपण. मग आले आमची गावाची दिंडी, पायी दिंडी मस्तपैकी. आपण बी शामिल होऊन गेलो मस्तपैकी. पाहून घ्या, आपण फक्त 2 किलोमीटर चाललो तरी पण थकून गेले. तर डायरेक्ट 100 किलोमीटर चालून आले. मग किती थकले असतील, मानणं पडेल भाऊ. पण दिंडीवाला ना सलाम आहे डायरेक्ट. मग आल्या भाऊ शेगावच्या नगरीमध्ये मस्तपैकी भाविक भक्त आपले जे दिंडीवाले होते मस्तपैकी दर्शनासाठी तयार झाले. शेगावची जे लाईन आहे दर्शनाची, ते बुलबुलायापेक्षा कमी डायरेक्ट कुठून कोणता रस्ता बाकी सांगता येत नाही. तुम्ही पाहू शकता दर्शनाच्या लाईन मध्ये आपण पुढे आलो. पण पुढे आलो तर काय असं वाटत होतं आपण एखाद्या रेल्वे स्टेशनवर गेले काय. एवढी गर्दी मी कधीच पाहिलं नव्हती. ते दर्शनासाठी डायरेक्ट 2-3 किलोमीटरचा रस्ता होता डायरेक्ट. एवढी गर्दी होती डायरेक्ट खतरनाक गर्दी. किती बी राहू दर्शन करून जाऊच म्हटलं. मग केलं भाऊ दर्शन मस्तपैकी. मग लागलो महाप्रसादाच्या लाईन मध्ये मस्तपैकी. या ठिकाणी त्याच्याहून जास्त गर्दी होती तुम्ही पाहू शकता. अखेर लागला भाऊ आपला मस्तपैकी नंबर महाप्रसादासाठी. मग काय घेतला महाप्रसादाचा लाभ मस्तपैकी. मग आले बाबा मस्तपैकी बाहेर थोडीफार शॉपिंग करून घेतली मस्तपैकी. आपण माझ्यासाठी गल्ला घेऊन घेतला. असं वाटत होते एखादी रील्स बनवू, पण कॅन्सल करून टाकली. मग काही निघलो आम्ही ट्रॅक्टर मध्ये घरी मस्तपैकी, कारण आमच्याकडे गाड्या घोड्या पण होत्या. पण आम्हाला ट्रॅक्टरचा आनंद घ्यायचा होता, प्रवासाचा आनंद. कसं वाजव भावा.